नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण उकळत्या पाण्यामध्ये साबुदाणा टाकून अगदी वर्षभर टिकणारा पदार्थ बनवणार आहोत। अगदी अतिशय झटपट असा होणारा हा पदार्थ आहे। चला तर मंडळी, आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम ना आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे, तर हा साबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचा। पहा, मी इथे 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असा धुवून घ्यायचा आहे। यामध्ये पाणी घालायचं आणि साबुदाणा अगदी व्यवस्थित असा धुवून घ्यायचा। साबुदाणा धुतल्यानंतर आता यावरचे जे पाणी आहे ते पाणी आपण फेकून देऊयात आणि यामध्ये साबुदाणा भिजण्याकरता आपल्याला पाणी घालायचं आहे। साबुदाणा भिजून पाव पेर इतकं म्हणजेच 1 इंच इतकं पाणी वरती यायला हवं इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। पहा, यामध्ये आपण साबुदाणा भिजून 1 ते 1.5 इंच ते पाव पेर पाणी वर येईल इतपत यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि साबुदाणा 5 ते 6 तास किंवा मग रात्रभर असा भिजवून घ्यायचा आहे। पहा, इथे मी रात्रभर असा हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि इथे पहा, सकाळी साबुदाणा भिजून अगदी दुप्पट झालेला आहे। छान सुटसुटीत असा आपला हा साबुदाणा भिजलेला आहे। अगदी दाना दाना असा मोकळा झालेला आहे। मोत्यासारखा आपला हा साबुदाणा फुललेला आहे। आता लगेच आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित असा सुटसुटीत करून घ्यायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे। पहा, इथे आपण सर्व साबुदाणा व्यवस्थित असा मोकळा करून घेतलेला आहे। साबुदाणा भिजल्यानंतर पहा, अगदी दुप्पटच झालेला आहे। आता इथे ना आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। तर ज्या भांड्याने मोजून आपण साबुदाणा घेतलेला आहे ना, त्याच भांड्याने मोजून आपल्याला 5 पट इतपत पाणी एका पातेल्यामध्ये टाकायचं आहे। तर 5 भांडे आपल्याला पाणी एका पातेल्यामध्ये टाकायचं आहे। समजा जर तुम्ही 1 वाटी साबुदाणा घेत असाल तर त्यासाठी तुम्हाला 5 वाट्या पाणी वापरायचं आहे। आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यावरती झाकण ठेवून पाणी व्यवस्थित गरम करून घेऊया। पाण्यातून वाफ यायला लागली की आता आपल्याला ना यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे। साबुदाणा पहा, असा मोकळा मोकळा करून आपल्याला पाण्यामध्ये ॲड करायचा आहे। सर्व साबुदाणा आपण पाण्यामध्ये घालूयात आणि आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। इथे आपल्याला गॅस मध्यम टू लोच ठेवायचा आहे आणि यावरती हा साबुदाणा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्हाला दिसत असेल की साबुदाणे तळाशी जाऊन बसलेले आहेत, परंतु जसा जसा साबुदाणा शिजला जाईल तसतसे हे साबुदाणे पाण्यावरती तरंगायला लागतात। अधूनमधून आपल्याला असंच चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून साबुदाणा खाली तळाला चिटकणार नाही किंवा लागणार नाही। मध्यम गॅसवरती आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे। आता इकडे ना साबुदाणा शिजतो आहे तोपर्यंत इथे आपण बटाटे सोलून घेऊया। तर इथे मी पहा 5 बटाटे घेतलेले आहेत। आता बटाटे स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे। बटाटा धुवून झाला की आता लगेचच आपल्याला ना याची साल काढून घ्यायची आहे, म्हणजेच बटाटा सोलून घ्यायचा आहे। संपूर्ण बटाटे आपण इथे सोलून घेऊयात। पहा, अशा पद्धतीने मी सर्व बटाट्यांची इथे साल काढून घेतलेली आहे। लगेचच आपल्याला किसणी घ्यायची आहे आणि किसणीच्या मदतीने हा बटाटा किसायचा आहे। मध्यम आकाराच्या किसणीने आपण हा बटाटा किसून घेऊया। बटाटा डायरेक्ट पाण्यामध्येच किसायचा, म्हणजे हा बटाट्यांना काळा किंवा मग लाल पडत नाही। पहा, अशा स्वरूपाचा आपल्याला संपूर्ण बटाट्याचा किस बनवून घ्यायचा आहे। चला तर इथे आपण हा संपूर्ण बटाटा किसून घेऊया। पहा, इथे आपण संपूर्ण बटाटे किसून घेतलेले आहेत। आता हा किसून घेतलेला बटाट्यांना आपल्याला पाण्यामध्येच ठेवून द्यायचा आहे आणि याचा वापर आपल्याला पुढे करायचा आहे। चला मी तुम्हाला सांगणारच आहे, तोपर्यंत याला पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचं आहे। इकडे पहा, साबुदाणा असा वरती तरंगायला लागलेला आहे, म्हणजे साबुदाणा शिजायला लागलेला आहे। असं व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जसा जसा साबुदाणा शिजला जाईल ना तसा तो वरती तरंगायला लागतो। अधूनमधून आपल्याला याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा खाली चिटकणार नाही, छान एकसारखा असा शिजला जाईल। पहा, तुम्ही ते पाहू शकता साबुदाणा हलकासा असा ट्रान्सपॅरंट झालेला आहे। साबुदाणा पूर्णपणे असा ट्रान्सपॅरंट झाला की यामध्ये आपण किसून घेतलेला बटाट्याचा किस घालायचा आहे। आता किस व्यवस्थित असा पाण्यातून निथळून घ्यायचा, पिळून घ्यायचा आणि मगच साबुदाण्यामध्ये घालायचा।
सर्व बटाट्याचा किस घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला आपण छान घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया। आता जरी तुम्हाला पातळ दिसत असेल ना, तर जसं जसं शिजलं जाईल तसं हे आणखीनच घट्टसर होतं। पोहा इथे ह्याला छान असा घट्टसरपणा आलेला आहे। आपला हा साबुदाणा आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलेला आहे। आता लगेच शिजलेलं मिश्रण आपण एका पातेल्यामध्ये भांड्यामध्ये काढून घेऊया। तर हा साबुदाणा शिजण्याकरता आपल्याला ना पहा टोटल 30 ते 35 मिनिटे लागतात मध्यम गॅसवरती शिजवायला। आता याचे ना आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत, अगदी वर्षभर टिकणारे पापड। आता पहा एका पातेल्यामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे। हलकंसं असं याला कोमट होऊ द्यायचं आहे आणि मग लगेचच याच्या पापड्या बनवून घ्यायच्या आहेत। तरी ते प्लास्टिकच्या पेपरवरती आपण लगेच त्याच्या पापड्या घालूयात। पळीने मिश्रण हलकंसं असं पेपरवरती सोडायचं आहे आणि याला पसरवायचं नाही पहा, पापड आपोआप आपणच पसरतात। अगदी अर्धी अर्धी पळी असं मिश्रण पेपरवरती सोडायचं आहे। पहा हे पापड मनाने असे पसरले जातात, याला पळीने पसरवत बसायचं नाही। हलकंसं असं जाडसरच पापड बनवून घ्यायचे, म्हणजे पहा हे पापड चवीला सुद्धा खूप छान लागतात। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील। पोहा इथे आपण हे पापड 2 दिवस अगदी कडकडीत अशा उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत। छान असे अगदी पांढरे शुभ्र आणि पारदर्शक असे आपले साबुदाणा बटाट्याचे हे पळी पापड तयार झालेले आहेत। पाहू शकता अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि परफेक्ट असे आपले पळी पापड तयार झालेले आहेत। पाहू शकता किती छान पारदर्शक असे आपले हे पापड झालेले आहेत। जरासे जाडसर बनवून घ्यायचे, म्हणजे तळल्यानंतर पापड खूप छान असे फुलतात आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट लागतात। आता इथे मी तुम्हाला हे पापड तळून सुद्धा दाखवते। तेलामध्ये पापड घालायचा आणि बघू शकता पापड तळल्यानंतर अगदी छान असा दुप्पट फुललेला आहे। तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच हे पापड तळायचे। पहा अगदी मस्त पांढरे शुभ्र असे आपले हे उपवासाचे पापड इथे तयार झालेले आहेत। हे पापड अगदी वर्षभर टिकतात, यामध्ये आपण जरासुद्धा थेंबभरसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही। अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये आणि झटपट असे हे साबुदाण्याचे पळी पापड तयार होतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा किंवा तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने हे पापड बनवले जातात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। पहा इथे आपण मस्त असे सर्व पापड तळून घेतलेले आहेत। पाहू शकता पापड किती छान असा फुललेला आहे, अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आणि खुसखुशीत सुद्धा झालेला आहे। पाहू शकता एक कच्चा पापड म्हणजे बिना तळलेला आणि एक तळलेला, दोन्हीतला फरक पहा। पापड अगदी दुपटीने फुललेला आहे, बघा अगदी मस्त कुरकुरीत असा झालेला आहे। तळल्यानंतर अजिबात जरासुद्धा हे पापड तेलकट होत नाहीत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापड नक्कीच बनवून पहा। खूप छान आणि झटपट असे हे पापड तयार होतात। अगदी वर्षभर हवाबंद डब्यामध्ये आपण याला स्टोअर करून ठेवू शकतो, अजिबात जरासुद्धा खराब होत नाही। आपल्या चॅनलवरती मी अशाच वाळवणीच्या खूप साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, नसेल पाहिल्या तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, एकदा तुम्ही त्या रेसिपीज नक्की चेक करा। अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या वाळवणाच्या रेसिपी बनवलेल्या आहेत। तर मंडळी, तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या घरगुती भोजन या SL मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील। चला मग मंडळी, आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा। भेटूया आपण अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।